तुमचं लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. ॲडव्होकेट शंकरराव सूर्यवंशी यांचा अमृत महोत्सवी गौरव समारंभ बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक, माजी माहिती आयुक्त विजय कोळेकर, आमदार गिरीश बापट, मोहन जोशी, माधुरी मिसाळ, माजी आमदार उल्हास पवार, महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, संगीतकार अजय अतुल, गौरव समितीचे अध्यक्ष अशोक गोडसे, आबा बागुल, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. डॉक्टर दीपक टिळक, विजय कोळेकर, वैशाली बनकर यांच्या हस्ते मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन अप्पासाहेब सूर्यवंशी यांना गौरवण्यात आले. सत्काराला उत्तर देताना सूर्यवंशी म्हणाले, मानवतेचे महामंदिर उभारण्याचे व्रतस्थपणे काम सुरू असून भविष्यात भक्तांसाठी भक्तनिवास आणि मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. आजचा दिवस हा आयुष्यातील समाधानाचा आहे. माझा गौरव करून कौतुकाची पाठीवर थाप मारली. गणरायावर अमाप श्रद्धा ठेवून कार्य चालू ठेवले आहे. आयुष्याच्या वळणावर गणरायानेच आपल्याला मोठे केले आहे. लोकशिक्षण, लोकजागृतीतून गणेशोत्सवाला विधायक स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. मानवतावाद्यांनी वैचारिक जीवन घडवले. तात्यासाहेब गोडसे हे समाजकारणातील आपले गुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सन 2020 पर्यंत समर्थशाली भारत बनवण्याचा विचार दिला आहे. मात्र यासाठी शासन एकटेच सर्व काही करू शकत नाही. सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. अप्पासाहेब सूर्यवंशी यांच्या समाजकार्याला अनेक अंग आहेत. गणेशोत्सवातून अप्पासाहेबांसारखे चांगले कार्यकर्ते निर्माण झाले आहेत असे डॉक्टर दीपक टिळक यांनी सांगितले. अप्पासाहेब सूर्यवंशी हे आयुष्यभर मांगल्याची पूजा करत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात स्नेही परिवार जमवला आहे असे विजय कोळेकर यांनी सांगितले. मी माझे अपंगत्व बाजूला सारून सर्वसामान्यांप्रमाणेच काम करत राहते अशी भावना लेखिका सोनाली नवंगुळ यांनी व्यक्त केली. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याच्यावर आधारित आणि सोनाली नवांगुळ यांनी अनुवादित केलेल्या ड्रीम रनर या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन अपंग खेळाडू मणी पानसे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त नवांगुळ यांच्याशी वसुंधरा काशीकर भागवत यांनी संवाद साधला. या प्रसंगी मनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर आणि अक्षरधाराचे लक्ष्मण राठीवडेकर उपस्थित होते. नवांगुळ म्हणाल्या, अपंगत्वाच्या मर्यादेपेक्षा सर्वसामान्यांप्रमाणेच आमच्यातील क्षमतांना व्यक्त होण्यास वाव मिळावा. ऑस्कर पिस्टोरियसच्या या विचारांशी माझे विचार जुळले, त्यामुळेच मी त्याचे पुस्तक अनुवादित करू शकले असे सांगून, माझ्यासाठी पदक महत्त्वाचे नसून जगातील स्पर्धेत सर्वसामान्यांबरोबर खेळताना त्या मैदानाचा गंध मला घ्यायचा आहे असा आत्मविश्वास आपल्या कृतीद्वारे व्यक्त करून ऑस्कर जगाला खूप काही शिकवून जातो अशी भावना नवांगुळ यांनी व्यक्त केली. ऑस्कर सारखा माणूस आपल्याला जेव्हा भेटतो तेव्हा आपण आयुष्यात कधीच नापास होऊ शकत नाही. कारण लढण्याची जिद्द, विचार करण्याची अफाट शक्ती, सकारात्मक दृष्टिकोन असे अनेक गुण त्याच्याकडे आहेत. अपंगत्वाला तो तिळाची किंमत देतो. लोकांनी अपंगांच्या मर्यादांपेक्षा त्यांच्या क्षमतांवर टीका करावी ही त्याची भावना आहे. कौटुंबिक निर्णय, समस्या, संघर्ष या सगळ्यांना ऑस्कर सामोरा गेला आहे. आता खेळाबरोबरच विविध उपक्रमांतून सामाजिक कार्य तो उभारत आहे असेही त्यांनी सांगितले. ऑस्कर नेहमी म्हणतो की मी अपंग खेळाडू नाहीये, मी निव्वळ खेळाडू आहे. यू आर नॉट डिसेबल्ड बाय द डिसॅबिलिटीज यू हॅव, बट यू आर एबल बाय द ॲबिलिटीज यू हॅव. तर मग नापास होण्याची भीती मी कशाला बाळगू. तर वेगवेगळ्या पद्धतीनं मी लिहित होते आणि लोकप्रभासाठी काहीतरी लिहित असताना मला माझे गुरु उदय कुलकर्णी यांनी एक दिवस एका पेपरमध्ये आलेला फोटो दाखवला. त्या फोटोत ऑस्कर धावत होता. तर तो धावताना त्याच्या डोळ्यात जे दिसत होतं ना, त्याच्या डोळ्यात अफाट काहीतरी होतं. म्हणजे त्याच्या पायांकडे लक्ष माझं खूप उशिरा गेलं. त्यानं जी पेस पकडलेली होती धावण्याची आणि त्याचे डोळे लक्षावर एकाग्र झालेले आणि फक्त धावायचंय म्हणून घेतलेली पोझिशन होती ती. आणि मी त्या नुसता तो फोटो बघून इतकी इन्स्पायर झाले की मला वाटलं या माणसाविषयी आता काहीतरी
काहीतरी शोधलं पाहिजे. आणि मग मी शोधलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की पॅरालिम्पिक म्हणजे अपंग व्यक्तींसाठी घेतल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमधला तो चॅम्पियन आहे. आणि आता जगाच्या सगळ्यात मोठ्या खेळांसंबंधीच्या रंगमंचावर म्हणजे ऑलिम्पिक मध्ये त्याला धावायची इच्छा आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करतोय. कारण कोणत्याही पद्धतीनं कठोर मेहनत करून आपण क्वालिफिकेशन टायमिंग साधायची ही त्याची इच्छा आहे. आणि त्यासाठी त्या इच्छेनं झपाटलेला माणूस म्हणून तो फोटो तिथे होता. बाकीची काही माहिती नव्हती. फक्त साऊथ आफ्रिकेचा ऑस्कर पिस्टोरियस ज्याला ऑलिम्पिक मध्ये धावायचं ज्याचं स्वप्न आहे, जे त्याच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसते, असा तो फोटो मला दिसला. आणि मी लोकप्रभासाठी साधारण वर्षापूर्वी त्याच्यावर लेख लिहिला. आणि तो लेख लिहिल्यावर मला असं वाटलं की तो कसा जन्माला आला, तो कसा धावतोय, त्याची काय मेहनत आहे, त्याच्यावर काय आरोप झाले, त्याला त्यांनी कशी उत्तरं दिली, ह्या सगळ्या पाठीमागे खूप काही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला आपले ज्येष्ठ लोक सांगत असतात नेहमी की ओळी वाचू नका, ओळींच्या मधलं वाचायचा प्रयत्न करा. तर मला ते वाटलं की या ओळी लिहिल्या, आता मधलं काहीतरी जर मी शोधू शकले तर मला स्वतःला जगण्यासाठी ते फार उपयोगी पडणार आहे. आणि सामाजिक कार्य वगैरे या गोष्टी विषयी माझं मन थोडंसं मधल्या काळात कलुषित होतं. त्यामुळं मला असं वाटलं माझ्यासाठीच मला हे पुस्तक करायचंय. मग जाता जाता कोणाला त्याचा उपयोग झाला तर छान आहे. आणि सामाजिक कार्य म्हणजे सुद्धा काय ना, आपल्याला काहीतरी आवडतं, त्यांना आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण करतो. इतरांसाठी जेव्हा करायला लागतो तेव्हा त्यातला अर्थच संपतो ना. मराठी भाषा जगली नाही तर मराठी चित्रपट कसे चालतील, असा भावनिक सवाल ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने दिला जाणारा मानाचा मुजरा पुरस्कार सोहळा गणेश कला क्रीडा येथे आयोजित करण्यात आला होता. महामंडळाच्या वतीने दिला जाणारा चित्रभूषण जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे आणि सचिन पिळगावकर यांना सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर वैशाली बनकर, महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, इंपाचे अध्यक्ष पी.के. अगरवाल उपस्थित होते. 51,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सचिन म्हणाले, मुंबईमधील बहुतांश ICIE शाळांमध्ये मराठी भाषा ही 3ऱ्या क्रमांकावर, तेही पर्याय म्हणून टाकली आहे. त्यामुळे आता शाळांमधूनही मराठी भाषा संपत चालली आहे. ती जगवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषा जगली नाही तर मराठी चित्रपट कसे चालतील, असा सवाल सचिन यांनी उपस्थित करत मराठी चित्रपटासाठी राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान वाढवण्याची विनंती सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना केली. आपल्या घरच्या लोकांकडून जेव्हा सन्मान होतो तेव्हा तो पुरस्कार न वाटता पदवी मिळाली असे वाटते. 2012 साली माझ्या चित्रपटाच्या कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली. पहिले गुरु राजाभाऊ परांजपे यांनी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकायला शिकवले आणि त्यांची शिकवण 50 वर्ष पुरली आणि पुढील 50 वर्ष पुरेल एवढी शिल्लक आहे, अशा शब्दात पिळगावकर यांनी गुरूंविषयी गौरवोद्गार काढले. चित्रपट कारकिर्दीत जे शिकायला मिळाले ते सगळ्यांना देऊ इच्छित असल्याने अभिनयाची इन्स्टिट्यूट काढण्याची इच्छा आहे. 2 वर्षांपूर्वी यासाठी प्रयत्न केले पण पुढे काहीही झाले नाही. तुम्ही तरी दखल घ्या, अशी विनंती पिळगावकर यांनी देवताळे यांना केली. चित्रपट महामंडळ म्हणजे कलाकारांचे कुटुंबच आहे. हा पुरस्कार मला माहेरचा पुरस्कार वाटतो. गेल्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. असेच प्रेम कलाकारांवर, मराठी चित्रपटांवर करा आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना सोन्याचे दिवस येतील, अशा भावना भेंडे यांनी व्यक्त केल्या. चित्रपट इंडस्ट्री शतक पूर्ण करताना हा पुरस्कार मिळाला याचा आनंद झाल्याचेही त्या म्हणाल्या. अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्यासह आघाडीच्या कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने या पुरस्कार सोहळ्याला रंगत आणली. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी.
शिल्पकार अभिजित धोंडफळे यांना माईट्स MITचे विश्वनाथ कराड यांच्या हस्ते शिल्पगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले। यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ कृषी तज्ञ बुधाजी मुळीक, शिल्पकार BR खेडकर, आमदार माधुरी मिसाळ, शिल्पकार BR खेडेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कोते, सचिव प्रतिभा ओवाळे आदी उपस्थित होते। उल्हास पवार म्हणाले, कलाकार उपाधीने मोठा ठरत नाही, तर त्याने आपल्या केलेल्या कलाकृतीतून तो मोठा ठरतो। BR खेडेकर हे त्यांच्या कलाकृतीतून मोठे ठरतात। कोणतीही कला जपण्यासाठी किंवा वृद्धिंगत करण्यासाठी आत्मीयतेची गरज आहे। कृतज्ञतेची भावना, गुरुबद्दलची भावना आणि भक्तिभाव सध्या कमी होत चालला आहे। बुधाजी मुळीक यांनी सांगितले, उद्योग उभारा, विमानतळ उभारा, पण शेताचा विचार करा। संवेदनशील नसाल तर देशाचे काही खरे नाही अशी भीती व्यक्त केली। पुणेकरांनी देखील दुष्काळी भागाला संवेदना दाखवा असेही मुळीक म्हणाले। विश्वनाथ कराड, बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील आपले विचार मांडले। BR खेडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेत अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानापासून सकाळी 11 वाजता ही पदयात्रा सुरू होऊन कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ समारोप झाला। या पदयात्रेत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। भारत स्वाभिमान, इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनांचे प्रतिनिधी तसेच दादा जोशी, सुरेश जाधव, विजय वरुडकर, दीपक भराडिया आणि हेमंत पाटील आदी या आंदोलनात सहभागी झाले होते। रामदेव बाबा हे आंदोलन यशस्वी करतीलच असा विश्वास कार्यकर्ते यावेळी व्यक्त करत होते। कामगारांच्या संपाच्या अधिकारावर बंदी आणणारा अत्यावश्यक सेवा कायदा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जारी केला आहे। या कायद्यानुसार सरकारने काही सेवा अत्यावश्यक ठरवलेल्या आहेत आणि अन्य कोणत्याही सेवा अत्यावश्यक ठरवण्याचा अधिकार सरकारला मिळालेला आहे। त्यानुसार अशा सेवांमध्ये संप केल्यास किंवा त्याला मदत केल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेची तसेच अन्य कठोर आर्थिक उपाययोजनांची तरतूद करण्यात आली आहे। असा संप करणाऱ्यास विना चौकशी अटक करण्याचा किंवा तुरुंगात डांबण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आलेला आहे। एका बाजूला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशातील श्रमिक वर्गाला मात्र गुलामीच्या खाईत लोटले जात आहे। सर्व स्थापित कामगार कायदे पायदळी तोडून कामगारांच्या गुलामीकरणाचे हे धोरण आर्थिक सुधारणा या नावाखाली केंद्र तसेच राज्य सरकार अतिशय पद्धतशीरपणे राबवत आहे। संपूर्ण उत्पादन किंवा संबंधित सेवा यंत्रणेचे कंत्राटीकरण करून कामगारांना किमान सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा, सामाजिक सुरक्षा नाकारली जात आहे। यामध्ये सरकार स्वतः सामील आहे। कामगार संघटना संयुक्त कृती समितीने सरकारच्या या धोरणाचा आणि कायद्याचा तीव्र धिक्कार केलेला असून कामगारांचा तीव्र विरोध व्यक्त करण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजवादी नेते बाई वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली। 14 ऑगस्ट 2012 रोजी दुपारी 4 वाजता पुण्यातील विविध कामगार संघटनांनी हुतात्मा स्मारकास अभिवादन करून फरासखाना मुरजूर अड्डा चौकीतून मिरवणुकीने जिल्हाधिकारी कचेरी येथे जाणार आहेत। तेथे सभा घेऊन सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे। त्यामध्ये पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी तसेच खासगी कारखाने संस्थांमधील कामगार, राज्य सरकारी कर्मचारी, बँक विमा कर्मचारी सहभागी होणार आहेत, असेही वायुवैद्य यांनी यावेळी सांगितले। तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण, दादासाहेब दरोडे सभागृह। संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458। मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।